नमस्कार, टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी साक्षी. आपल्याला जे आवडतं त्याची सुरुवात करायला कधीच उशीर होत नाही आणि त्यासाठी वयाची अट तर मुळीच नाही. ही कहाणी आहे पंजाबमधील जालंधर येथील शेतकरी कुटुंबातील फौजा सिंग यांची. फौजा सिंग यांचा जन्म 1 एप्रिल 1911 रोजी पंजाबमधील बियास पिंड, जालंधर जिल्हा येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणी त्यांना कमकुवत पायांमुळे 5 वर्षापर्यंत चालता आलं नाही. परंतु शेतातील कामं आणि कुटुंबियांच्या मदतीने त्यांनी ही अडचण पार केली. वयात वाढ झाली तेव्हा त्यांचा विवाह झाला. परंतु 1990च्या दशकात त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या निधनाने ते निराश झाले. त्यांनी इंग्लंडमध्ये राहणाऱ्या त्यांच्या कनिष्ठ पुत्राबरोबर पूर्व लंडनमधील इल्फोर्डला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 1994 मध्ये त्यांच्या मुलाच्या दुर्मिळ अपघाती मृत्यूनंतर त्यांचे मानसिक आरोग्य खालावले. या शोकातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी 89व्या वर्षाच्या वयात धावण्याचा निर्णय घेतला. 2000 मध्ये तिथेच त्यांना पहिल्या लंडन मॅरेथॉनमध्ये प्रवेश मिळाला. पहिली मॅरेथॉन त्यांनी 6 तास 54 मिनिटात पूर्ण केली. त्यांनी 90 वर्षाच्या वयोगटात अनेक विक्रम मोडले. पुढे 2003 मध्ये टोरंटो वॉटरफ्रंट मॅरेथॉन पूर्ण केला. यावेळी त्यांचा सुपर वेळ होता 5 तास 40 मिनिटे. 2011 मध्ये 100 वर्ष वयाने त्यांनी टोरंटो मॅरेथॉन पूर्ण करून जगात पुन्हा एकदा आपली ओळख कायम ठेवली. मात्र त्यांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश झालेला नाही, कारण त्यांच्याकडे जन्म प्रमाणपत्र नव्हते. 2012 लंडन ऑलिम्पिक्समध्ये त्यांनी टॉर्च बेरर म्हणून टॉर्च रॅलीमध्ये भाग घेतला. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. यूएसएचा एलिस आयलँड मेडल ऑफ हॉनर 2003, यूकेचा ब्रिटिश एम्पायर मेडल 2015, यूकेचा प्राईड ऑफ इंडिया 2011. ते पूर्णतः शाकाहारी, तंबाखू मद्याचे विरहे, रोजच्या शारीरिक श्रमात अंतर्भूत शेतजमिनीवरील चालणे या सवयींमुळे त्यांचं प्रौढपणातही उत्तम आरोग्य राहिलं. क्रिस इन द सिटी या लंडन आधारित रनिंग क्लबचे ते प्रमुख सदस्य होते. त्यांनी धर्म व मातृभावाच्या एकात्मतेसाठी विविध मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. 2012 मध्ये त्यांनी नशामुक्त रांगला पंजाब अभियानात सहभाग घेतला, ज्यामुळे ते पंजाबमध्ये आरोग्यविषयक जनजागृतीचे प्रतिनिधी ठरले. त्यांच्या इतर सामाजिक योगदानात विविध धार्मिक जनजागृती अभियानांचा समावेश होता. अत्यंत साधेपणाने फौजा सिंग यांनी आपले आयुष्य जगले. तंदुरुस्ती आणि प्रशिक्षणाचे महत्त्व त्यांना खऱ्या अर्थानं समजलं होतं. त्यांची धाव कायमच युवकांसाठी प्रेरणादायी होती. जगभरातील रस्त्यावर धावणाऱ्या या धावपट्टूचा अंत मात्र त्यांच्याच गावात रस्त्यावरील अपघातात व्हावा, हे दुर्दैवी. 14 जुलै 2025 रोजी सायंकाळी सुमारे 3:30 वाजता ते बियास पिंडजवळ रस्त्यावर चालत असताना अज्ञात एसयूव्ही वाहनात त्यांचा अपघात झाला. जखमी अवस्थेत त्यांना जालंधरमधील श्रीमंत हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. परंतु उपचार उपेक्षित करून त्यांनी रात्रीच निरोप घेतला. अपहरणकारक वाहन चालक NRI असल्याचे उमेदवारी करून अमृतपाल सिंह ढिल्लो याला अटक करण्यात आली आहे. त्याने नंतर पश्चाताप व्यक्त केला. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हटलं. पंजाबचे राज्यपाल व इतर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नेत्यांनीही त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली. शेतकरी जीवनात बरीच मेहनत आणि आरोग्य संघर्ष होते, परंतु त्यांनी आरोग्य, आत्मसंयम आणि धावण्याच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाचा नवा आयाम निर्माण केला. महिलांची अंतरं पार करून त्यांनी सिद्ध केली कामगिरी अनेकांच्या मनात आदर्श झळकते. त्यांनी आंतरराष्ट्रीय ओळखही निर्माण केली होती. इव्हेंट्स, कॅम्पेन, पुस्तके यांमुळे त्यांची कथा जगभर प्रसिद्ध झाली. वरिष्ठांसाठी एक वेगळा आदर्श त्यांनी निर्माण केला. त्यांनी सिद्ध केले की वयात अडथळे असले तरी आत्मविश्वास, शिस्त आणि नियमित जीवनशैलीने अद्भुत गोष्टी साधता येतात. त्यांचे वचने लाईफ बिगिन्स ॲट 19 अनेकांना प्रेरणा देणारे ठरले. फौजा सिंग यांच्या जीवनगाथेने एक सामान्य शेतकऱ्याच्या रूपात सुरू होऊन विश्वविख्यात वृद्ध मॅरेथॉन धावक म्हणून पराक्रम केले. त्यांचा मृत्यू वयाच्या 114व्या वर्षी झाला. त्यांचं मूळ गावी हा एक दुर्भाग्यपूर्ण प्रसंग ठरला, पण त्यांच्या जीवन यात्रेचा वारसा कायमच अमर राहील. त्यांचा मार्ग जीवनातील दुःख, संताप, प्रयत्न व विजय यांचा एक सुंदर संगम आहे. ही एक प्रेरणादायी कहाणी जी कोणत्याही वयात व्यक्तीला प्रेरणा देते.